आज फक्त अवघडच आहे का? असे एवढे अवघड प्रश्न विचारायला मला पण 300% ऑक्सिजनचं पाणी प्यायला. पुनीत बालानांचा आवडता देव कुठला आहे? गणपती. 2019 पासून 18 पासून की कधीपासून? कार्यकर्ता जो असतो तो बाउन्सर घेऊन कधी फिरत नाही. पुनीत बालन कार्यकर्ता बाउन्सर घेऊन फिरायची गरज नाही. हा मला वाटतं गणेश उत्सव राहिलाच नाही. हा कोल्ड प्ले कॉन्सर्ट किंवा टुमोरोलँड म्हणू ना, तशी झाली ही. बघा कसं आहे की सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात ही 1892ला श्रीमंत भाऊसाहेब रंगारींनी आणि लोकमान्य टिळकांनी केली. तो ढोल पथकाचा त्रास जास्त आहे. डीजे फक्त एक दिवस वाजतात. खूप सोसायटी विसर्जन मिरवणुकीमध्ये वाजतात फक्त. 2 महिला एका हातात सिगरेट एका हातात बियर कॅन हे धरून त्या गणपती समोर नाचतात. लोकांना त्रास देऊन उत्सव साजरा करणं ह्याला उत्सव म्हणत नाही. ज्यांना वाटतं की पुण्याची गणेश उत्सवची संस्कृतीच डीजे संस्कृती आहे त्यांनी जाहिरात द्यावी आणि ह्यांनी घ्यावी. मला अडचणच नाही की 35 वर्ष अगोदर प्रभात बँडनी वादन केली होती दहीहंडी, त्याच्यानंतर ती बंद झाली. हा भाऊसाहेब रंगारीला लक्ष्मी रोडवरून पहिला मान हवा आहे असं काही डोक्यात आहे का? कारण ही हिंदुस्थानातला पहिला सार्वजनिक गणपती आहे. त्याची गव्हर्नमेंट प्रूफ आहे, त्याची GR आहे गव्हर्नमेंटची, जिच्यात लिहिलं आहे की सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात ही श्रीमंत भाऊसाहेब रंगारीने 1892ला केली. म्हणजे टिळक फॅमिली आणि आमच्यात काही वाद नाही आहे. 19ला मी पहिला लेटर घेतल्यानंतर मी मुक्ताताईंना घरी जाऊन भेटलो आणि मी आताही सांगतो ते 3,20,00,000 पैकी एकही रुपये मी भरणार नाही. भविष्यात काय ऐकायला मिळेल? आमदार पुनीत बालन की खासदार पुनीत बालन? सप्रेम नमस्कार, विनंती विशेष मित्रांनो, द पोस्टमनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आम्ही तुमचे पोस्टमन सर्वेश आणि अक्षय. गणेशोत्सव स्पेशल काही आम्ही पॉडकास्ट घेऊन येत आहोत, पत्र घेऊन येत आहोत. त्यांना तुम्ही खूप उत्तम प्रतिसाद देत आहात. आणि पुण्याचा गणेशोत्सव म्हटल्यानंतर काही वर्षांपासून एक नाव सातत्याने वाचायला मिळतं आपल्याला, ते म्हणजे पुनीत बालन. तर पुनीत बालन यांच्यासोबतचं आजचं पत्र असणार आहे. काय होतं की सोशल मीडियामध्ये खूप कमेंट्स करतात लोक आणि त्यांचे सगळ्यांचे प्रश्न आम्ही क्लब केलेले आहेत, त्यामुळे अनफिल्टर्ड प्रश्न असणार आहेत. आणि अजून एक आरोपही केला जातो की प्रत्येक इंटरव्ह्यू असेल, पॉडकास्ट असेल, पुनीत बालन हे स्क्रिप्टेड असतं किंवा त्यांना प्रश्न माहीत असतात, उत्तरं काय द्यायचे हे पण माहीत असतात. पण आजचा विषय तसा नाही आहे. आम्ही स्पॉन्टेनियसली आलो, ते पण स्पॉन्टेनियसली बसलेले आहेत. कुठल्याही प्रश्नांचं डिस्कशन झालेलं नाही आणि जास्तीत जास्त तिखट वाटणारे सगळे प्रश्न आम्ही नोट डाऊन केलेत आणि त्यांना विचारणार आहे. त्यामुळे हे पत्र शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला गणेशोत्सवाबद्दल काय वाटतं, तुम्ही गणेशोत्सव कसा साजरा करता हे सुद्धा नक्की कळवा. आणि पोस्टमनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पत्रपेटीत पडणारं पुढचं पत्र पडलं तर नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. तर सुरू करूया. पुरीजी खूप खूप स्वागत आहे आणि खूप धन्यवाद. तुम्ही इतक्या धावपळीमध्ये, म्हणजे आज 3 दिवस फक्त बाकी आहेत गणपतीला आणि धावपळीत पण आम्हाला वाचकांसाठी पत्र द्यायला तयार झालात, त्यासाठी खूप खूप थँक्यू. पुनीत बालानांचा आवडता देव कुठला आहे? गणपती. 2019 पासून 18 पासून की कधीपासून? लहानपणापासून. पुण्यात जर आपण बॅनर वगैरे पाहिले किंवा जो सोशल मीडियाची जर चर्चा पाहिली तर 2019 पासूनच पुनीत बालांना गणपती आवडायला लागले. असं नाहीये ना. FC रोडला एक मंडळ होता, उदय तरुण मंडळ. हा. तिकडे मी कार्यकर्ता होतो, लहानपणापासूनच कार्यकर्ता होतो. पोलीस ग्राउंडच्या समोर बसायचं मंडळ. काही कारणामुळे ती मंडळ बंद झाली किंवा त्यांचे जे पण डिस्प्यूट झाले ते बंद. मी तिकडे अध्यक्ष पण होतो, उत्सव प्रमुख पण होतो. काही कारणामुळे ती बंद झाल्यानंतर 2019ला ऐतिहासिक मंडळ जे आहे, हिंदुस्थानातला पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला मी उत्सव प्रमुख म्हणून नियुक्ती झाली माझी. पण असंही अनेक जण म्हणतात की कार्यकर्ता जो असतो तो बाउन्सर घेऊन कधी फिरत नाही. पुनीत बालन कार्यकर्ता बाउन्सर घेऊन फिरायची गरज काय? नाही, आमच्याकडे कुठे बाउन्सर असते? नाहीये, अजिबात नाही. अच्छा. बाउन्सर नसते. हे बघा, बाउन्सर ही वेगळी गोष्ट आहे. आज माझ्यासोबत जी लोक लोक आहेत सुरक्षासाठी, ती सरकारने दिलेली लोक आहेत. गव्हर्नमेंट सिक्युरिटी, ते तुम्ही सिक्युरिटी गव्हर्नमेंट जे अधिकृत पोलीस सिक्युरिटी तुम्ही बाउन्सर नाही सांगू शकत. आधीपासून सिक्युरिटी आहे तुम्हाला? आधीपासून. काश्मीरमध्ये जे काम माझी सुरू असते भारतीय लष्कर सोबत, ठीक आहे, CSR एक गोष्ट आहे, CSR आम्ही करतोच आहे, पण CSR सोडून ते नॅशनल सिक्युरिटीसाठी जे क्लासिफाईड आहे, मी कुठेही सांगू शकत नाही, जे गोष्टी चालतात त्याच्यावरनं आलेले थ्रेट्स, त्याच्यावरनं ते गव्हर्नमेंटने डिसाईड करून दिलेली सिक्युरिटी आहे. एक जे गणेशोत्सवात ऍक्टिव्ह असतात सगळे लोक, म्हणजे जोकसपाट, त्या सगळ्यांना एक कॉमन प्रश्न विचारलाच जातो की इतक्या वर्षांपासून गणेशोत्सवात तुम्ही कार्यरत आहात, बदलती स्थित्यंतर काय काय बघितलीत गणेशोत्सवात? आधीचा गणेशोत्सव कसा होता आणि आत्ताचा गणेशोत्सव उत्सव राहिला की इव्हेंट झालाय? आधीचा गणेश उत्सव खरं उत्सव राहिलाय, उत्सव होता. अच्छा. धार्मिक परंपरा आणि पावित्र्य जपणारा उत्सव होता. आता तुम्ही पाहिला तर हल्ली मागच्या 4-5 वर्षापासून, म्हणजे पोस्ट कोविड म्हणेल मी,
हा मला वाटतं गणेश उत्सव राहिलाच नाही. हा कोल्ड प्ले कॉन्सर्ट किंवा टुमोरोलँड म्हणू ना, तशी झाली ही. आणि त्याचं कारण एकच आहे आणि एक दोन अक्षरशःच शब्द आहे ते, त्याला म्हणतो आम्ही डीजे, जो गणेश उत्सवला लागलेले गालबोट. आधी होते डीजे ना, म्हणजे आता जवळपास तुम्ही 2019 पासून ऍक्टिव्हली किंवा इकडच्या भागामध्ये जास्त तुम्ही करताय, तर तेव्हाही डीजे होते, त्याही मंडळाला तुम्ही द्यायचे. पण अचानक आता तुम्हाला असं का वाटतं की डीजेवरती कॉपरेट नाही करायचं किंवा त्या मंडळांना जाहिरात नाही द्यायची जे लोक डीजे वाजवतात त्यांना? बघा कसं आहे की सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात ही 1892ला श्रीमंत भाऊसाहेब रंगारींनी आणि लोकमान्य टिळकांनी केली. तेव्हा त्यांनी का केली? स्वतंत्राच्या लढ्याच्या विरोधात ही लोक एकत्र यावं म्हणून केली. बरोबर. त्याच्यानंतर इंडिपेंडन्स भेटला, त्याच्यानंतर पण गणेश उत्सव झाला. पण ती गणेश उत्सव कशी झाली, म्हणजे मी सांगेल की 2006 पर्यंतचं गणेश उत्सवची तुम्ही डॉक्युमेंटरी काढा, व्हिडिओज बघा. आजकाल इंस्टाग्राममध्ये पण अनेक व्हिडिओज 90-95चा गणेश उत्सव हे सगळे आपण बघतोय. पारंपरिक वादनावरच गणेश उत्सव झाले ना. डीजेची फॅड ही 2006 पासून आली या मिरवणुकीत, स्पेशली मिरवणुकीत. पण 2006 ते 2017-18 कमी प्रमाण होता. पण 2022 नंतर तुम्ही पाहिलं तर डीजे ही एक्स्ट्रीम झाली. एक्स्ट्रीम म्हणजे आउट ऑफ प्रोपोर्शन म्हणू आपण. उत्सव जी सुरुवात झाली ती स्वातंत्र्याच्या लढ्याच्या विरोधात लोक एकत्र यावं. त्याच्यानंतर उत्सव कशासाठी झाली की लोक एकत्र तर यावंच, पण आनंद आणि जल्लोषाने उत्सव साजरा करायला पाहिजे. आपण आनंद घ्यायचा आणि दुसऱ्यांना त्रास होणार, हे उत्सव आहे का? अगदी नाही. सगळ्यांना उत्सवात सहभाग करून सगळ्यांनी एकत्र येऊन जल्लोषात आणि आनंदाने साजरा करणं, ह्याला आम्ही उत्सव म्हणतो. अच्छा. आपण पूर्ण आनंद घ्यायचा विसर्जन मिरवणुकीत, नाचायचं डीजेवर, आणि समोरच्यांना त्रास, तिकडच्या रहिवासींना त्रास, वेगवेगळे त्रास होत ना डीजेमुळे. तर अनेक जणांचं काय काय त्रास झाले, ते लेझर लाईटने तर ब्लाइंड झालेत लोक, डीजेमुळे बहिरे झालेत, हार्ट अटॅकनी लोक वारलेत. ही त्रास देणं हे किती उचित आहे, मंडळांनीच आत्मपरीक्षण करावे. बरं, तुम्ही आता डीजेचं म्हटलं, आता डीजे जर म्हटलं तर फक्त मिरवणुकीमध्ये वाजतात डीजे, परंतु जर ढोल पथक जर म्हटलं, जे तुम्ही पारंपरिक ज्याला आपण म्हणतो, तर ते तर महिनाभर त्यांचा सराव चालतो, महिनाभर ते वाजवत असतात. त्याच्यानंतरही त्यांचे म्हणजे जवळपास महिना दीड महिना हा जो वेळ असतो त्यात ते ढोल पथक कंटिन्यू वाजत असतात. सो ढोल पथकाचा त्रास जास्त आहे, डीजे फक्त एक दिवस वाजतात. खूप सोसायटी विसर्जन मिरवणुकीमध्ये वाजतात फक्त. बघा, ढोल ताशा पथक जे किंवा वादक जे वादन करतात ते कुठल्या नाद्याला लागले? चांगल्याच नादीला लागलेत ना वादनाची. पण नाही, आवाजाचा नाही, पहिलं कन्सेप्ट काय येते की कुठल्या नादाला लागले? चांगल्याच नादीला लागले. वादन करणं हे चांगलं आहे, कारण त्याच्यात फक्त तुमचं 3 गोष्टी त्याच्यात तुम्ही अचीव करता. एक, तुम्ही तुमची कला तुम्हाला दाखवता येते, तुमच्या स्ट्रेस लेवल जी आहे ती स्ट्रेस बस्टर आहे, आणि तिसरी तुमची व्यायाम पण होती. तुम्ही बघा, एक हे 30 दिवस जी सराव सुरू असते, जे 30 दिवस सराव सुरू होते त्याच्यात अनेक जणांचं वजन पण कमी झालंय वाजून. तुमचं झालंय का? नाही, ऐका ना, ताशा तर सर्वात अवघड आहे, कारण हे पूर्ण हात जाम होतं. ढोल वाजवला, मी वादकच आहे, श्रीराम कार्यकर्ता वादक आहे. मी कार्यकर्ता पण आहे, मी श्रीराम पथकाचा ऑफिशियल वादक पण आहे. आणि नाही, प्रॅक्टिसला कधी कधी जातो. एकदा ती टॅलेंट आली तर तुम्हाला जमतं वाजवायला, कुठे काय गरज नाही प्रॅक्टिस. एकदा ग्रास्पिंग झाली तर आपोआप. नवीन आवर्तन आले तर ते शिकायला जायलाच पाहिजे आपण. पण तुमचा जे प्रश्न आहे की लोकांना त्रास होता, उत्सव आपला आहे ना. तुम्ही दोन्हीकडनं लोकांनी दोन्हीकडनं भूमिका नाही बोलू शकतात की डीजेचा पण त्रास होतो, ढोलचा पण त्रास होतो. मग कशावर, नगावर घेऊन जायचं का गणपती आपण? नाही, ठीक आहे, डीजेला विरोध आहे, ते आहे, असणार. नवीन टेक्नॉलॉजी मध्ये इम्प्रेस करायला काय हरकत आहे? काय नवीन टेक्नॉलॉजी? काय म्हणजे तरुणाईला आवडतं, त्यांनी एन्जॉय केलं, काय त्याच्यावरती नाचले, काय डीजे वरती. तर मला एक सांगा, आपण काय म्हणतो, आपली पुण्याची वैभवशाली गणेश उत्सव आहे. आज 175 देशात ही गणेश उत्सव साजरा होती. लोकल टू ग्लोबल म्हणतो. आपल्याकडे फॉरेन टुरिस्ट अनेक जण येतात ह्या गणेश उत्सवात गणपती बघायला. तुमच्या सगळ्यांच्या मनात हे कधी आलंय का, जेव्हा ते हे विसर्जन मिरवणूक बघतील, आपली पारंपरिक पण बघतील आणि डीजे पण बघतील, डीजेची मिरवणूक बघतील, तर ते काय म्हणतील, आम्ही पब मध्ये करतो, हे रस्त्यावर करतात. एवढाच फरक आहे ना. त्याच्यातून तुम्ही काय दाखवलंय त्यांना? पारंपरिक मधून तुम्ही दाखवू शकता ना. आज ढोल ताशा असेल, वादन असेल,
पारंपरिक मध्ये अनेक वाद्य असतात, केरळाची पण वादक असतात, शंख असती, शंखनाथची टीम असती, अनेक वादक, महाकालचे, उज्जैनचे महाकाल असतात, ते जे झानची पथकं असते, लेझिम असते, हे तुम्ही दाखवू शकता. डीजेवर काय, मला सांगा कुठल्या मंडळात 50 ते 100च्या वरती कार्यकर्ते नसतात? बरोबर असतात की नसतात? एवढेच असतात. तेवढेच असतात, तेवढे पण खूप झाले आता. जे डीजे समोर नाचणारे किती असतात तुम्ही बघा. मिरवणुकीत आलेले सगळेच लोक आपण ते कुठून आलेत? उत्सव पाहायला आलेली. बाहेरनच आहे ना, हा. म्हणजे आपल्या मंडळाचे नसतात ते, बाहेरचेच मुलं असतात. बरोबर माझ्याकडे क्लिप आहे, मी कधी स्त्रीचं मी नेहमी सन्मान करतो, मला एकाने पाठवलेली ही क्लिप, मी कधी आउट करणार नाही. मागच्या वर्षी तिलक रोडला एका गणपती मंडळाच्या समोर डीजे होता आणि तिकडे 2 महिला, एका हातात सिगरेट, एका हातात बिअर कॅन हे धरून त्या गणपती समोर नाचतात. ही आपली संस्कृती आहे का? ही आपल्याला जे बाहेरनं येणारे परदेशातून लोक आहेत त्यांना हे दाखवायचं का आपल्याला? ही नाही दाखवायची. म्हणून मला वाटतं की डीजेवर तर माझा तर आक्षेप असणार, ढोल ताशावर नसणार. कारण वाजवताना पण, आता हा वादक आहे बरोबर, ह्यालाच तुम्ही प्रश्न विचारा. जेव्हा आपण वादनाला सुरू करतो, पहिली आवर्तन जेव्हा वाजवतो तेव्हाच जोशात वाजवतो, त्याच्यानंतर 4 हात किंवा 5 हात वाजवतो, तेव्हा ती डेसिबल लेवल पण कमी असते आणि त्रास पण कमी होतो. जेव्हा जे चौक येते, म्हणजे बेलबाग चौक आला, शगुन चौक आला, पुढे विजय चौक आला किंवा अल्का टॉकीज, इथेच स्थिर वादन जोरात होती, पण त्याला पण एक प्रॅक्टिस लागते. तर मला वाटतं की तुम्ही जे हे कन्सेप्ट म्हणताय ना की तुम्हाला भाकरी पण खायचंय, पिठलं पण खायचंय आणि तुम्ही म्हणाल की चटणी देऊ नका आम्हाला, चटणी किंवा खरडाशिवाय पिठलं भाकरी आवडेल का तुम्हाला? नाही आवडणार. ढोल ताशा आमची खरडा किंवा चटणी आहे. जेव्हा हा निर्णय घेतला पण आणि जेव्हा सोशल मीडियावर खूप चर्चा झाली याची, तर पॉझिटिव्ह रिस्पॉन्सेस कोणाकोणाचे आले आणि जे मंडळ डीजे लावायचे पण तुमच्याकडून वर्गणी घेऊन जायचे त्यांची तुमच्यावर नाराजी ओढवली आहे का? बघा, जेव्हा अशी निर्णय घेतो ना आपण, एकतर निर्णय घेण्यासाठी तेवढी धाडस पण लागते, बरोबर आहे. जेव्हा अशी निर्णय आपण घेतो तेव्हा तुम्ही पाहिलं असेल की जे पुणे हे विद्याचं माहेरघर आहे, जे सुशिक्षित पुणेकर आहेत त्यांनी ह्या निर्णयाचं स्वागत केलं. आणि राहिला प्रश्न गणेश मंडळांची, मी आज ऑन रेकॉर्ड सांगू शकतो की जेवढे डीजे लावायचे मंडळ आमच्याकडे, ज्याची यादी ज्याला आम्ही जाहिरात द्यायचो, त्याच्यातले 30 ते 35% कन्वर्ट झाले. आज पारंपरिक डीजेवरनं पारंपरिक वादनावर आलेत की. मग त्यांना पण कुठेतरी वाटलं की जे निर्णय घेतला ते योग्य आहे. त्यांना समजून सांगितलं की का हे निर्णय. लोकांना त्रास देऊन उत्सव साजरा करणं ह्याला उत्सव म्हणत नाही. आपल्याला आपली परंपरा, धार्मिकता आणि पावित्र्य जपून उत्सव साजरा करणं त्याला उत्सव म्हणतो. पण बघा ना, तुम्ही 2019 पासून देताय, पण आधी तुम्ही अशी अट नाही घातली कधी, म्हणजे मंडळांना मदत देताना, जाहिरात देताना, त्यावेळेस आधी अट नाही घातली मागच्या 5-6 वर्षामध्ये तुम्ही मंडळांना? नाही, आम्ही ते गाठले की मागच्या वर्षी 8 होती. ओके, सॉफ्ट स्टँड होती. सॉफ्ट स्टँड होता, ह्यावेळेस हार्ड स्टँड आहे. सॉफ्ट स्टँड होती. सॉफ्टली आम्ही म्हणतो ना, ते सीड केली होती. ओके, की बाबा तुम्ही डीजेवरनं पारंपरिक वादनावर या, डीजे आपली संस्कृती नाहीये. मागच्या वर्षी सक्सेसफुली 10 ते 12 मंडळ हे डीजेवरनं पारंपरिक वादनावर आले, कन्वर्ट पण झाले. ह्या वर्षी 35% झाले, 30%, 35% झाले. आणि मुख्यतः या वर्षी हार्ड स्टँड ह्याच्यासाठी घेतलं. मागच्या न्यूजमध्ये पण आली होती, पण नंतर ते न्यूज पण वॅनिश झाली. 7 वर्षाची मुलगी विसर्जन मिरवणुकीत जागेवर ती वारली हार्ट अटॅकनी. एक आजी माझ्या, कारण मी वर्षभर सामाजिक कार्य करतो, तर माझ्याकडे अनेक जण भेटायला येतात. त्याच्यातली एक आजी मला भेटली. ती म्हणली, सर ज्या पैसे म्हणजे आर्थिक मदत तुम्ही मंडळांना करता, तुम्ही करता ठीक आहे, पण ते काय करता तुम्हाला माहिती आहे का? मला हो माहिती आहे. ते म्हणले मागच्या वर्षी ह्याच तुमच्या पैशाच्या मदतीने आणि डीजे लावण्याने मी माझा नवरा हरवला आहे. तर त्यांचा नवरा ऑन द स्पॉट गेला आहे आणि त्यांना मदत करायला ॲम्ब्युलन्स पण नाही येऊ शकली. मी अक्कलकोटला दर्शनाला गेलो होतो. तिकडे जे सिनियर PI होते माझ्या भेटायला आले होते, बंदोबस्तावन होते. ते जेव्हा माझ्याशी नाश्ता करताना म्हणले, ते म्हणले मी पुण्यात होतो पोस्टिंग, मला कुठे होते त्यांनी सांगितलं इथे. मग ते म्हणले सर ते डीजेचं त्रास होतं. तेव्हा तर मी जाहीर केलंच नव्हतं की मी डीजे मुक्त करणार. ते म्हणले मला काय झालं? ते म्हणले मी 1 वर्ष अगोदर जेव्हा गणेश उत्सवात होतो बंदोबस्तला, अलका चौकात जेव्हा मिरवणूक येते तिकडे डीजे बंद करायला लागतं. हे फक्त त्या मंडळांना सांगायला गेले की डीजे बंद करा. त्यांचं 90% ते 95% राईट इयर
डेफ झाला. आज पण त्यांना ते साऊंड ऐकायला येतं आणि त्यांना सुइसाइडल थॉट्स आले. हे असे लोकांना त्रास देऊन उत्सव साजरा होत नाही. आणि कष्टाचे पैसे जे माझ्या आईवडिलांनी, त्यांची संस्कृती आणि आमचे कष्टाचे पैसे जे आम्ही कमवतो वर्षभर, हे असे उद्योगाला ज्याच्याने लोकला दुःख होईल किंवा लोकांची तलतलाट लागेल असे उत्सव मी नाही साजरा करू शकत किंवा मदत पण नाही करू शकत. एका मुद्द्यावर मला तुमचं मत जाणून घ्यायचं आहे की डीजे बंद करा हे समाज असेल किंवा काही मंडळांची लोक अनेक वर्षांपासून ओरडतात. यावेळी पुनीत बालन यांनी स्टँड घेतला. पुनीत बालन जेव्हा स्टँड घेतात तेव्हा त्या विषयाची जास्त चर्चा होते. असं काही आहे म्हणजे आर्थिक नारे आवडले ना त्यांनी, असं काही तर त्याच्या मागे काही कारण आहे स्पेसिफिक असं काही? तुम्ही ओपनली विचारा ना. आणि तेच ओपनलीच विचारतोय मी की पुनीत बालनांनी एखादी मुद्दा किंवा भूमिका लावून धरली तर ते जास्त वाईड स्प्रेड होतं, ते जास्त सोशल मीडियावर त्याची चर्चा होते. हे आधीपासूनच चालू होतं, नवीन काहीच तुम्ही मांडलेलं नाही, पण तरी लोकांनी जास्त. मग ही बाजू तुम्ही पॉझिटिव्हली बघता की निगेटिव्हली बघता? हे बघा, एक मी सांगतो, जेव्हा आपण मंडळांसोबत दोन गोष्टी असतात. एक ऑफिशियल डॉक्युमेंटेशन असती जाहिरात द्यायची, ती एक अंडरस्टँडिंग असते. पण त्याच्यापेक्षा पण एक वेगळी नाता जोडली आहे माझी. आज माझी पर्सनल रिलेशन, आज कुठल्याही मंडळाचा पदाधिकारी कार्यकर्त्यांना मी नावाने त्याला ओळखतो, ती एक बॉन्ड वेगळी आहे. म्हणून अनेक मंडळाची ती रिलेशन आहेत आणि मी म्हणल्यावर थोडे तरी कन्सिडर करतील. आर्थिक बाजू ही वेगळी असते, पण एक जे प्रेम आहे, एक नातं आहे, ती आहेच ना. आज ती डेव्हलप केलीच आहे. तीच तर गुडविल आहे. आज ते पुनीत बालनची गुडविल आहे. म्हणून तुम्ही जे प्रश्न विचारला की पुनीत बालननी सांगितलं त्याची चर्चा वेगळी होती कारण लोकांना ते प्रेम आहे. लोक ऐकतात, चर्चा करतात, चर्चेतूनच आमच्याकडे मार्ग निघतात आणि सोल्युशन्स निघतात. तर ही आहे गुडविल त्याची. म्हणजे यावेळेस विदाऊट पुनीत बालनचे फ्लेक्स जास्त दिसतील का मिरवणुकीत? आता जाहिरात फर्स्ट रिएक्शन काय होते जेव्हा तो मीम बघितला तेव्हा? तुम्ही कुठे होतात? आम्ही तसं लाईनीचा मोबाईलवर राजा बघितलं त्यांचं तसं. ते हा. विदाऊट पुनीत बालनचं त्यांनी फ्लेक्स पकडून ते मिरवणुकीत आले होते. चिडचिड झाली की डोक्याला हातला हसत होत. नाही मी नाही. काय झालं, एकतर मागच्या वर्षी विसर्जन मिरवणुकीला खूपच उशीर झाला. जे आमच्या पारंपरिक वेळ असती संध्याकाळी 6-6:30 निघायची, जाग्यावरच आम्ही 3:30-4 पर्यंत पहाटे होतो. त्याच्या पुढे भाऊ रंगारीची मिरवणूक असेल, आमच्या पाठोपाठ अखिल मंडे होती. आम्ही निघालो, मार्गस्थ झालो. आम्ही पोचलो सकाळी 8:30-9 वाजता अलका चौकात. चारही बाजूने ते डीजे. आता डीजे तर ठीक आहे, डीजे मध्ये ते डीजे पेक्षा पण एक आजोबा आलाय त्यांच्यात, तो प्लाझ्मा साऊंड. ते ऐकून वैतागलो. त्याच्यात एक जण बॅनर घेऊन तुम्ही लाईव्ह बघितलं ते? लाईव्ह म्हणजे आमची भाऊ रंगारीचं मंडळ तिकडे सहभाग झाली. ओके. अलका टॉकीज मध्ये आम्ही सहभाग आत आलो आणि इकडे ही मंडळ होती, लाईन पोलीस लाईनची लाईन काहीतरी मंडळ होती. तिकडे पोलीस जाऊन ते बॅनर खाली घेत आहे. ते सगळं गोंधळ सुरू होता. इग्नोर. कारण कसं आहे, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ही विसर्जन मिरवणुकीची पालयात्रा करतात. कारण जेव्हा त्याची हिस्ट्री अशी की 1892 जेव्हा सार्वजनिक गणेश उत्सव सुरू झाली तेव्हा 3च गणपती बसले होते, भाऊ रंगारी, खासगीवाले आणि गोटावडेकर. तर मिरवणुकीत भाऊ रंगारी पहिला होता. 93ला पण 18 गणपती बसले, तेव्हा पण मिरवणुकीत पहिला होता. पण 94ला 1894ला हिंदू मुस्लिमांची दंगल घडली होती दारुवाला पूलच्या इथे आणि विसर्जनच्या वेळीच ती झाली होती, आदल्या दिवशी किंवा काय. तर लोकमान्य टिळक असतील, भाऊ रंगारी आणि इतर त्यांचे सगळे सहकारी होते. तेव्हा त्यांनी ठरवलं की कोण कसं जाणार. मग तेव्हा ते क्रम पडले की ग्रामदेवत एक कसबा म्हणून मानाचा पहिला कसबा जाईल, ग्रामदेवी जोगेश्वरी, मग गुरुजी तरी मानाचे 5 म्हणून. तेव्हा भाऊसाहेब म्हणले की माझ्या नियंत्रणात पूर्ण मिरवणूक होईल आणि त्याच्यानंतर शेवटी आम्ही जाणार. आज पण जेव्हा आम्ही अलका चौकात जातो, महापौर नेहमी प्रत्येक मंडळांना किंवा पोलीस हे प्रशासन असेल ते नारळ देतात. इथे आम्ही महापौरांना नारळ देतो किंवा जे पण अधिकारी असतील तिकडे नारळ देतो की मिरवणुकीची सांगता झाली. तर त्याच्यासाठी आम्ही तिकडे आमचं ते प्रोसेस सुरू होता. आरती असते त्यांच्या असते आणि आम्ही मग नारळ देतो की मिरवणुकीची सांगता. त्याच्यात हे गोंधळ वेगळा. तर ह्या गोंधळाला आम्ही इग्नोर केला. पण एवढंच सांगेल की ते लाईन बॉयजचे पण जे पण अध्यक्ष आहे त्यांचं नाव विवेकानी हे, त्यांचा मला फोन पण आला त्या दिवशी रात्री. आमच्या मनोजला पण फोन आला. ते म्हणले दादा हा कार्यकर्ता आमचा नव्हताच, हा कुठून आला आम्हाला माहिती आहे. कारण त्या मंडळाला पण आर्थिक मदत केली ना मी मागच्या वर्षी. म्हणजे ते विराट पुनीत बालन नव्हतं ते मंडळ. मी 100% ऐच्छिक आर्थिक मदत केली त्या मंडळाला. पण हा कुठून आला ते माहिती नाही. पण या वर्षी
तुम्ही अँटिसिपेट करा, कारण ज्या पद्धतीने सगळी सोशल मीडियावर सुरू होती हे निर्णय घेतल्यावर एक तर विदाऊट पुनीत बांधांचे बॅनर दिसतील असे त्यांनी जे आपले रिकाम टेकडी बसणारे ट्रोलर्स ज्यांना कामधंदे नसतात झाडाखाली बसतात आणि टाइमपास करत असतात त्यांनी टाकले. दुसरं पण त्यांनी काहीतरी टाकलं रिच विदाऊट ऑक्सिरीज. मी तर म्हणतो बी रिच विदाऊट ऑक्सिरीज, आम्हाला काही अडचण नाही. हे डीजे मुक्त गणेश उत्सव ही स्वप्न माझी आहे आणि हे निर्णय माझा वैयक्तिक आहे, मंडळाची पण काही संबंध नाही. आम्ही जी जाहिरात देतो त्याच्यातून मी बोललोय ना. मी दुसरी बाजू ते हे एकच बाजू ऐकतात, दुसरी बाजू का नाही ऐकत माझी. मी काय म्हणलंय नेहमी, माझी बाजू काय की मी देणार नाही. जे मंडळ डीजे लावतील त्यांना आम्ही जाहिरात देणार नाही. खर्च कमी झाला मग यावर्षी? काय नाही, खर्च काही कमी नाही झालाय, तर थोडं 10-15% कमी झालाय, पण जास्ती नाही झालाय. दुसरीकडे कन्वर्ट झाले ना मंडळ कन्वर्ट झाले, पैसे द्यायला लागतात. सगळं सोंग चालतं पण पैशाचं सोंग चालत नाही. पण माझी भूमिका होती, पण मी दुसरी अजून एक म्हणलं ना, जे मंडळ किंवा जे जाहिरातदार कॉर्पोरेट असतील किंवा इंडिव्हिज्युअल असतील ज्यांना वाटतं की पुण्याची गणेश उत्सवची संस्कृतीच डीजे संस्कृती आहे, त्यांनी जाहिरात द्यावी आणि यांनी घ्यावी. मला अडचणच नाहीये. आणखीन एक असा एक आरोप आहे की पुनीत बालन फक्त जे काय म्हणतात त्याला पेठेतली जी गणेश मंडळ ज्या ठिकाणी गर्दी असते फक्त त्याच यांना जाहिरात देतात, आणि जी समजा कोथरूड भाग असेल किंवा इकडे तिकडे थोडेसे आउटस्कर्ट्स मधले असतील की म्हणजे जिथं एवढी गर्दी नसते लोक म्हणजे गणपती पाहायला, त्या मंडळांना ते आर्थिक मदत करत नाहीत किंवा जाहिरात देत नाहीत. हे काय कारण आहे? मग असं सिलेक्टिव्ह प्रेम आहे का पुनीत बालनाचं गणपतीवर? पुण्याचा गणेश उत्सव हा सगळीकडे होतो, पण मुख्यतः ती पेठ भागेत होतो. कारण ते म्हणतात ना, मदरबोर्ड ऑफ गणेश उत्सव जिथून सुरू झाली ती पेठ भाग आहे. सगळे मंडळ इथे असतात. पेठेत करायचं तर काय मग पुणे जिल्ह्यात करू शकतो ना, महाराष्ट्रात करू जाहिरात, पण एक लिमिट पण असते ना. आमचे पण एक स्वतंत्र मार्केटिंग किंवा बजेट प्लॅन असतात की गणपतीत किती बजेट. पुनीत बालन प्लॅनिंग करताना बजेटचं गणेश उत्सव त्याच्यामध्ये 100% बजेटिंग असते, कारण वर्षभर सोशल कॉज असेल, स्पॉन्सरशिप असेल. आपल्याकडे उत्सव म्हणजे संस्कृतीमध्ये आली, कला, क्रीडा, स्पोर्ट्स याच्यात सगळ्यात आहे, तर आपल्याला ती लिमिट ठेवावी लागते कुठे कुठे आपण किती खर्च करणार. तर गणेश उत्सव पेठ भागेत केलेच आहे, पण जे हे आरोप करतात त्यांनी हे पण म्हणायला पाहिजे ना की पुनीत बालांनी ऐच्छिक वर्गणी पण इतर भागांच्या गणपतींना दिली आहे. ते का नाही बोलत? ऐच्छिक वर्गणीला अट नाहीये कुठली? ऐच्छिकला काहीच अट नाही. आणि आता आहे, आता ह्या वर्षीपासून आहे. ओके. मागच्या वर्षीपर्यंत काही नव्हताच, पण ह्या वर्षीपासून आम्ही पहिलं विचारतो तू डीजे लावतो का रे, तुझ्या मिरवणुकीचे फोटो दाखव. आणि असं जर केलं कोणी की घेतले पैसे आणि लावला डीजे तर नाही, ते आम्ही केली ना नियम. हा मग सर अच्छा, असं तेवढं- अक्षय आम्ही ऐक, कच्चे हा, खिलाडी नाहीये हो मी. अरे कार्यकर्ते मंडळाचं मी. नाही, आमचे सगळे सर्वात प्रश्न ना- मोठी विद्यापीठ म्हणजे गणेश मंडळ असती. खरं आहे. MBA पण काय नाही या मंडळासमोर. आमचे हे सगळे प्रश्न ना ऍक्च्युली सोशल मीडियावरच्या ज्या कमेंट्स आहेत ना त्याची उत्तरं पाहिजेच होती, आणि तुम्ही खरंच ते स्पोर्टिंगली घेऊन उत्तरं देताय. नाही, मी देणार Okay. ना. हे अजून पुढे तिकड प्रश्न आहेत बरं का. यांचा जे प्रश्न आहे ना की कोणी डीजे लावला तर आता मी म्हणलं 30 ते 35% मंडळ कन्वर्ट झाले. आम्ही लिगली एक नियम केला, जे मंडळ डीजे वरनं पारंपरिकला आले त्या मंडळांनी स्वतः 500 रुपयाचे स्टॅम्प पेपर आणायचं. आमचा एक लिगल फॉर्मॅट ॲफिडेव्हिट होता, ती त्याच्यावर छापली. त्याच्यावर सगळे कंडिशन्स आहेत, व्यवस्थित कंडिशन्स पॉईंट्स दिले, त्यांचे सगळे ट्रस्टींचे सह्या आहेत. आणि त्याच्यात एक सर्वात मेन कंडिशन आहे की आम्ही जे पण ठरलंय पैसे देणार XYZ अमाऊंट, त्याच्यातले फक्त 50% आता देणार. विसर्जन मिरवणुकीत आमची वेगळी स्वतंत्र टीम असेल, जी आम्ही शॅडो टीम म्हणतो, त्यांना पण समजणार नाही ती टीम कुठली, ती शूट करणार विसर्जन मिरवणूक. त्यांनी डीजे लावली असेल तर त्याला 50% पैसे भेटणार पण, आणि तो लाईफला बॅन होईल आमच्याकडे. पण त्यांनी सपोज ब्लॅकलिस्ट आणि त्यांनी डीजे पारंपरिक वादन लावले, 100% त्याचं स्वागत आहे, त्याला पैसे देणार आणि तो कायमस्वरूपी आमच्यासोबत राहील. म्हणजे Planning केलंय जर त्यांनी पैसे व्यवस्थित. घेऊन जर डीजे लावला तर फक्त वर्गणी गायब, मंडळ गायब नाही. नाही होणार ना मंडळ गायब. मंडळ म्हणजे ते मंडळच कागदावरूनच गायब झालं, मंडळ पुढच्या वेळी म्हणजे दिसलंच नाही. नाही, असं काय होणार नाही. डीजे नाही लावला तो मंडळ कायमस्वरूपी राहणार, त्याला आम्ही इरेज करणार नाही. ओके. कारण शेवटी त्यांना पण कुठेतरी जाणीव झाले. आता गणेशोत्सवाची तर पहिली आणि शेवटच्या दिवशीची मिरवणूक बाकी आहे, पण डीजे मुक्ती केल्यापासून एक मोठा इव्हेंट झाला, तो म्हणजे दहीहंडी. तर यावेळी डीजेच नव्हता, तर कसा होता अनुभव? तो अनुभव चांगलाच होता ना. मी म्हणलं ते रिकाम टेकडी गँग बसली आहे ना, त्यांनी विचारलं ना, म्हणजे त्यांच्या ज्या
ट्रोलर्स. ट्रोलर गँग नाही ट्रोल त्यांना चांगलं नाव ठेवलं रिकाम टेकडी. अच्छा. ती गँगनी विचारली डीजे दहीहंडीला काय लावणार. आता काय लावणार म्हणजे आता त्याला म्हणलं लावण्यापेक्षा करूनच दाखवतो. तर आम्ही पारंपरिक पद्धतीनेच डीजे मुक्त दहीहंडी केली. ढोल ताशा पथकं असतील. त्याच्यात उदाहरण मी सांगेल प्रभात बँडची सुरुवात झाली. प्रभात बँडनी सुरुवात केली या दहीहंडी उत्सवाला त्या दिवशी. पुण्याचा आयकॉनिक नाव पूर्ण ऐकून प्रशांत सोलापूरकर जेव्हा मी सत्कार केला स्टेजवर आणून एक औपचारिक सत्कार असते आमच्याकडे त्याला विचारलं मी कसं वाटलं आज. तो म्हणला खरं सांगू. मला हा खरं सांग. त्यांनी सांगितलं 35 वर्षानंतर मी दहीहंडीत वादन केली. म्हणजे तुम्ही विचार करा की 35 वर्ष अगोदर प्रभात बँडनी वादन केली होती दहीहंडी. त्याच्यानंतर ती बंद झाली आणि पारंपरिक वादन म्हणजे डीजे मुक्तच्या ॲडव्हान्टेज काय की 35 वर्षानंतर प्रभात बँडनी ह्या पुण्याची ओळख असणारा प्रभात बँड ओळख असणारा हा वाजवत नव्हता डीजेमुळे दहीहंडीत स्पेसिफिकली. ढोल ताशा पथकं रमणबाग आपण उदाहरण घेऊ. रमणबाग गणेश उत्सव सोडून कुठेच वादन करत नाही पण त्यांनी पण यावर्षी पहिल्यांदा ह्या दहीहंडीत वादन केली. हे आपण म्हणतो ना ब्लेंड ट्रेडिशन कशी ब्लेंड करू शकतो. आता रमणबाग हे फक्त मुलांचंही पथक आहे पण माझ्याकडे एक लेझिम महिलांची लेझिम पथक आली होती तेजस्विनी पथक. ती म्हणली की आम्हाला पण आता आमची लेझिमची कला दाखवायची दहीहंडीत. आता मी म्हणलं तुमचे ढोलबिल आहेत का. ते म्हणले नाही. तर मी शांतीसागरशी बोललो रमणबागच्या. ते म्हणला यांना तू एक 10 मिनिटाची त्यांना जे करायचे तुम्ही तुमच्यात त्यांना ब्लेंड करा. त्यांनी ब्लेंड केली. तेव्हा हे एकत्र आले ना शेवटी ट्रेडिशन दाखवण्यासाठी त्यांनी पण थोडं हे ब्लेंड केलं. पावलापेक्षा त्यांनी ब्लेंड केली. मग शिवमुद्रा असेल समर्थ असेल युवानी चांगला ऑफ सिंदूरला सलामी दिली सगळ्यांना. आणि शेवटी जे 2 मेन मुख्य अट्रॅक्शन होते या दहीहंडीत ती जे उज्जैनचं जे महाकाल आहे ते जे आपण युट्यूब आणि याच्यावर बघतो ते झांज घेऊन ते सगळे आले होते. आणि मुंबईत तर कधी डीजे लागतच नाही मिरवणुकीत. तिकडे ढोल ताशा किंवा बँजो असतो. तर वर्ली बीट्स जी बँजो आहे त्या बँजोच्या तालावर प्रचंड आनंद आणि उत्साहाने पुणेकरांनी ही दहीहंडी उत्सव एन्जॉय केली. लोकांना वाटलं गर्दी होईल का. तर गर्दी होईल का नाही ते सगळ्या चॅनलनी व्यवस्थित उचलला होता. आणि मीडियाच्या मार्फत आम्ही पण टाकली की पिक्चर स्पीक्स फॉर इट सेल्फ. त्याच्यातून गर्दी दिसली. आम्ही 2 लावले होते स्पीकर 2 बेस 2 टॉप लावले. त्याच्यावर पण हे रिकाम टेकडी गँगनी सुरू केली की खोटं बोलायचं नाही तुम्ही लावलं. अरे बाबा कशासाठी लावलं. अनाउन्समेंटसाठी ना. आता ते अनाउन्समेंटचं पण ह्यांना सपोज त्रास असेल पुढच्या वर्षीपासून ते स्टीलचे भोंगे असतात तेच लावतो आपण. त्याच्या पुढे तो हातात घ्यायचा जल्दी यहाँ से हटो. तेच करतो. आणखीन एक होतं आता तुम्ही महिलांचा विषय काढला त्याच्यावर हा प्रश्न आहे की गणेशोत्सव म्हटलं किंवा गणेशोत्सवाची तयारी म्हटली की याच्यामध्ये सगळे मोस्टली मुलं असतात मेल्स असतात सगळे. महिलांचा याच्यामध्ये खूप कमी सहभाग असतो आणि मुळात म्हणजे इथं तुमच्या मंडळामध्ये कसं आहे. 100% तुमचा प्रश्न हे योग्य आहे. कारण जेव्हा गणेश उत्सव आपण म्हणतो सगळ्यांना वाटतं की मुलांचा महिलांना इथं दर्शनाला यायची पण मारामार असते बेसिक. इतकी गर्दी असते आणि इतकं सगळं ते असतं. मुलांची सण आपल्याला असं वाटतं. पण मागच्या 3 वर्षापासून म्हणजे 2023, 24 आणि 25 कार्यकर्ता नोंदणी आम्ही ही सुरू केली. हे का केली कारण अनेक जण जे गणेश भक्त असतील की गणेश सेवक असतील यांना मंडळात येऊन सेवा द्यायची. आता इतर जे मंडळ असतात एक्झाम्पल आपण मानाचे गणपती किंवा प्रमुख गणपती किंवा इतर गणपती ते करत नाही कारण त्यांची एक सिस्टम सेट असते की ते एंट्री घेत नाही. हे त्यांना नाही करायचे. मग आम्ही ही सुरुवात केली. आज मी सांगेल आज माझ्याकडे 1500-1600 टोटल म्हणजे मी जेव्हा 2019ला जॉईन झालो भाऊरंगारीची पूर्ण म्हणजे ट्रस्टीपासून सभासद कार्यकर्ते 140 जण होतो आम्ही. आज आम्ही 1500च्या आकड्यावर आहे 3 वर्ष. आणि ह्या 1500च्या आकड्यावर आमच्याकडे 200 महिला आहेत. 200 ते 250 महिला आहेत. एक काल आमचीच कार्यकर्ता मेळावा झाली ते एक महिलांनी तिचा अनुभव सांगितला की मागच्या वर्षी ती मंदिर व्यवस्थात होती म्हणजे आत. तर तिकडचे महिला येऊन त्यांना विचारलं की तुम्ही दर्शनाला आले का. तर तिने गळ्यात आय कार्ड पाहिलं. ती म्हणली तुम्ही व्हॉलेंटियर आहे का. ती म्हणली हो आम्ही इकडचे कार्यकर्ते महिला कार्यकर्ते. ती म्हणली नेहमी आम्ही महिला फक्त दर्शन घेताना बघतो
पहिल्यांदा एका मंडळात पाहिलं की महिला पण व्हॉलेंटियर्स आहेत. तर याचं महिलांनी स्वागत केलं आणि त्याची आम्हाला पण आदर आहे की स्त्री समांतर सर्वात मोठी असते आमच्याकडे. म्हणजे तिचा सन्मान व्हायला पाहिजे आणि तिला ती सेवेची संधी पण भेटायला पाहिजे म्हणून. आणि मी सांगेल की फक्त मंदिर व्यवस्था नाही, ह्या 10 दिवसात तुम्ही आले संध्याकाळी तुम्ही, कारण मंदिर गणपतीचं दर्शन घेऊन अनेक भाविक हे भवन पण बघायला येतात. पण ह्या पूर्ण भवनची जी भवन व्यवस्था आहे का डिपार्टमेंट असतात, ही भवन व्यवस्था पूर्ण महिलांकडे आणि पूर्ण महिला व्हॉलेंटियर ह्या भवनला ह्या 10 दिवस सांभाळतात. सर तुम्ही ज्यावेळेस जॉईन झाले म्हणजे इथे आले या मंडळामध्ये, तुम्ही ॲज अ कार्यकर्ता म्हणून आले की डायरेक्ट उत्सव प्रमुख म्हणून आले? नाही, पहिली नियुक्ती तर उत्सव प्रमुख म्हणून झालो. अध्यक्ष का नाही झाला? नाही अध्यक्ष नको ना, अध्यक्ष आहेत आमचे चांगलेच बिचारे मस्त अध्यक्ष आहेत, डायरेक्ट उत्सव प्रमुख म्हणून इथे मिस्टर कुल आहेत आमचे. उत्सव अंतर्गत विरोध नाही झाला आमच्या मंडळाचे जे पारंपरिक कार्य होते? नाही ते नाही होणार अंतर्गत. शेवटी ते म्हणतात ना, दोन्ही म्हणजे मी आणि मंडळाची सगळ्याची चर्चा करूनच मी आत आलोय. असं काही नाही की बाय फोर्स लॅटरल नाही, एंट्री नाहीये, बाय चॉईस मी आलोय. आणि आल्यानंतर उत्सव प्रमुख म्हणून मी 2019 ते 2022 पर्यंत उत्सव प्रमुख म्हणून राहिलो. त्याच्यानंतर मग मी विश्वस्त, कारण ते म्हणले की दादा तुम्ही ट्रस्टवर तरी या, ट्रस्टी बॉडीवर. मग मी उत्सव प्रमुख आणि मग विश्वस्त 2022ला घेतलं. पण मी ऑलरेडी सांगितलंय की मी कधीही अध्यक्ष होणार नाही, मी एकतर उत्सव प्रमुख विश्वस्तच राहील. डीजे आणि ढोल ताशातून बाहेर हा एक्झॅक्टली बाहेर एक येऊ. मुद्दा अजून थोडा बाहेर तापलाय. हा एक मुद्दा अजून तापलाय. पहिले तापला डीजेचा, की जो आता सगळ्यांना भूमिका स्पष्ट झाली. दुसरा तापला क्रमवारीचा. तुम्ही सांगितलं आता की पहिले भाऊसाहेब रंगारी जात होते हा, ह्याच्यावर मला एक प्रश्न तुम्हाला. 1892-93. पुन्हा भाऊसाहेब रंगारीला लक्ष्मी रोडवरून पहिला मान हवा आहे असं काही डोक्यात आहे का? किंवा आणखी नाही, ह्याला जोडून एक दुसरा प्रश्न आहे माझा की हिंदुस्थानातील पहिला मानाचा गणपती तुम्ही हे सुरुवात केली त्याची ती लिहायची की आधीपासून? नाही, मी सांगतो 2019ला जेव्हा मी आलो तर हिंदुस्थानातला पहिला मानाचा गणपती हे आधीपासून ट्रस्टमध्ये लिहायचे. बॅनरवरती कधी पाहिलं नाही? नाही लिहायचे ना, बॅनरवर पण असायची, जिथे पण त्यांनी लावली होती तेव्हा. मी आल्यानंतर मी ते एक चेंज केली. म्हणजे कारण इतिहास वाचला ना की कसं क्रमांक कोण मला आपण मानाचे राहायचंच नाही का, आपण नाहीच आहे. आपण हिंदुस्थानातला पहिला सार्वजनिक गणपती आहे. नाही, तुम्ही लिहिताना हिंदुस्थानातील पहिला मानाचा गणपती असं लिहून नाही, नये. हिंदुस्थानातला पहिला सार्वजनिक गणपती हे आम्ही लिहितो. ओके, ते आम्ही मानाचे लिहित नाही. खाली जाऊन परत बॅनर पाहायला पाहिजे पुन्हा. पॅनल का मी दाखवतो, आमच्याकडे जाहिरात असेल देखावायची तुला दाखवतो. हिंदुस्थानातला पहिला सार्वजनिक गणपती, कारण ही हिंदुस्थानातला पहिला सार्वजनिक गणपती आहे. त्याचे गव्हर्नमेंट प्रूफ आहे, त्याची GR आहे गव्हर्नमेंटची, जिच्यात लिहिलंय की सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात हे श्रीमंत भाऊसाहेब रंगारीने 1892ला केली. त्या काळात आम्ही एक चित्रग्रंथ छापला होता, मुक्ताताईच्या हस्तेच त्याचे प्रकाशन आणि MS बिड्डा. त्याचं आम्ही लिहिलंय की अधिक संपादक भाऊसाहेब रंगारी आणि अधिक प्रसारक, कारण लोकमान्य टिळक हे सेलिब्रिटी फेस होते, त्यांनी प्रसार केले त्याचे. तर अशा आम्ही ते लिहित ज्याला त्यांनी पण मान्य. हे बघा, हे वादविवाद आमच्यात नाहीये, म्हणजे टिळक फॅमिली आणि आमच्यात काही वाद नाहीये. 19ला मी उत्सव प्रमुख झाल्यानंतर पहिला लेटर घेतल्यानंतर मी मुक्ताताईंना घरी जाऊन भेटलो. शैलेश टिळक पण होते, सगळे होते. आम्ही म्हणलं तेच त्यांनीच हे सांगितलं की जेव्हा ते दोघं मित्र होते आपण कशाला भांडतोय. हा, मी मला तेच विचारायचं होतं. तर आमच्यात काही भांडणं नाहीये. अनेक जणांनी भांडणं लावायचा प्रयत्न केला, पण ते काय म्हणतात ना की ती सक्सेसफुल झालीच नाही. जे त्यांना भांडणं लावायची होती, जे करायचे होते ते करायचे सक्सेसफुल नाही झाला. म्हणून 19ला मी ती चेंज केली. हिंदुस्थानातला पहिला सार्वजनिक गणपती, जी फॅक्ट आहे ती फॅक्ट आहे, त्याच्यात कोणी बदल करू शकत नाही. कारण आणि मानाचा नाहीये, हिंदुस्थानातला पहिला सार्वजनिक गणपती. ओके. आणि मानाच्या मंडळांची या कार्यकर्त्यांची अध्यक्षांची तुमचे कसे संबंध आहेत? सुंदर, एकदम त्यांनी देणगी देतात, त्यांनी ऐच्छिक वर्गणी देतात. नाही, त्यांची जाहिरातच असते ना. आणि हे बघा, जाहिरात ही वेगळी आहे, प्रोफेशनल पार्ट वेगळी सोडा. मी आधी पण बोललो, माझे प्रत्येक मंडळासोबत एक चांगल्या वैयक्तिक लेवलवर एक चांगले रिलेशन आहेत, पर्सनल रिलेशन आहेत. मानाचे गणपती असतील, बाकी सगळे मंडळ, हे आमच्यासाठी सगळे गणपती सारखे आहेत. हे मान आणि किंवा क्रमांक डीजे वाले सोडून हे व्यवस्थेचा भाग आहे. हा, डीजे वाले सोडून, डीजे वाल्यांना आम्ही नाही आता मोजत नाही. हा, पण ही व्यवस्थेचा भाग आहे. आणि जे तुमचा प्रश्न आहे की क्रमांकावर काय नाही, आमचा खूप सिंपल होता की एक तर ग्रहण आहे,
तर विसर्जन लवकर व्हावी म्हणून. दुसरी सर्वात इम्पॉर्टंट याच्यात जेव्हा पत्रकार परिषद घेतला होता मी आणि अण्णा थोरातनी, आमचं मत हेच होतं की 3 वर्ष झाले, 22, 23, 24 आम्ही नेहमी 6-6:30ला आरती करून आम्ही जागेवरच 10-10 तास 9-10 तास उभं राहतोय. आम्हाला मार्गच भेटत नाही पोलीस प्रशासनाकडनं मार्गस्थ व्हायला. तर आम्ही पण काय करावे ना, शेवटी कार्यकर्ते एवढे आपण खर्च करतो देखावायला, भाविकांना पण आम्ही वेटिंग किती वेळ धरायचा. म्हणजे तुम्ही 2022 पाहिला, भाऊ रंगारी रात्री 2:30 वाजता मिरवणुकीत सहभाग झालाय, बेलबाग चौकात 2:30 वाजता आलाय. 23ला सेम 3 वाजता, आणि मागच्या वर्षी जर हाईट झाला 24ला 4:30 वाजता मिरवणुकीत बेलबाग चौकात प्रस्थान झालाय आणि 9 वाजता अलका टॉकीज. तर हे नाही पाहिजे. या वर्षी पण आता आमची आयुक्तांची बैठक झाली होती, त्याच्यानंतर त्यांनी पण सांगितलं, आम्ही पण ऐकलं, त्यांनी पण आमचं जे वेदना आहेत ते ऐकली. आम्ही सांगितलं आम्ही उत्सवात कुठलाही गालबोट लागणार नाही याची आम्ही खात्री घेऊ, आणि आम्ही कुठल्याही अशी चित्र करणार नाही ज्याच्याने उत्सवात किंवा मिरवणुकीत गालबोट लागेल. म्हणून आम्ही तुमच्या विनंतीला मान देऊन आम्ही आमच्या नेहमीच्या टायमिंगच्या हिशोबाने जाऊ. फक्त विनंती एवढीच केली आम्ही की आम्हाला लवकरात लवकर सोडा. काल जी मीटिंग झाली तर बाहेर आल्यानंतर सगळ्यांनी खूप छान बाईट्स दिल्या, काही वाद नाही, सुसंवाद आहे, सगळं आहे. आत किती तापली होती चर्चा 4 भिंती? आम्ही नव्हतोच त्या मीटिंगला. नाही, तुम्हाला काही आले असेल इन्साइट? नाही, मीच हे बघा, मी असं इन्साइड स्टोरी मी त्या मीटिंगला नव्हतो, कारण आमची ऑलरेडी आदल्या दिवशी आयुक्तांची पोलीस आयुक्तांची माझी आमची बैठक झालीच होती ना. त्याच्यात आम्ही एक काय म्हणू, त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही म्हणले आम्ही आमच्या नेहमीच्या वेळीला, पण त्यांना हे पण सांगितलं आमची नेहमीची वेळ ही जे पण संध्याकाळची आहे त्या वेळीच सोडा किंवा त्याच्यापेक्षा थोडं लवकर सोडा. तर त्यांनी पण सांगितलं की आम्ही कन्सिडर करू, पण त्यांनी स्वागत केलं, कारण मिरवणुकीत आम्हाला वाद नको. कारण पुण्याचा गणेशोत्सव हा खूप मोठा आहे, वैभवशाली आहे. आज 175 देशात हा गणेशोत्सव साजरा होतो, त्याचं राजधानीच पुणे. पूर्ण आपलं राष्ट्र तर बघतोच, पण परदेशातून पण लोक या उत्सवाला बघतात. त्याच्यात कुठला अनर्थ घडायला नाही पाहिजे म्हणून आम्ही ते निर्णय घेतला. गणेश मंडळ हे एक कार्यकर्ता घडवणारं एक विद्यापीठ आहे. तुम्ही म्हणालात की इथे भरपूर काही शिकायला मिळतं, मॅनेजमेंट पासून तर लोकांची डील कसं करायचं, याच्यावर सगळे डिपार्टमेंट इथे कव्हर होतात. एक डिपार्टमेंट अजून कव्हर होतं त्याच्यामध्ये, ते म्हणजे राजकीय कार्यकर्ता घडवणं. अनेक मंडळांच्या कार्यकर्त्यांतून राजकीय कार्यकर्ते घडले. तर भविष्यात काय ऐकायला मिळेल? आमदार पुनीत बालन की खासदार पुनीत बालन? भविष्यात एकच आहे, सामाजिक कार्यकर्ता पुनीत बालन. पुनीत बालन आयुष्यात म्हणजे माझं तर धोरण खूप क्लिअर आहे, आणि हे मी पहिल्यांदा तुमच्या चॅनलच्या मार्फत किंवा तुमच्या पॉडकास्टच्या मार्फत हे सगळ्यांना हे मेसेज क्लिअर कट पास करणार आहे की राजकारणात पुनीत बालांना तुम्ही बघणारच नाही. शून्य. राजकारणात जाणारच, बिहाइंड द कर्टन्स काय राजकारणात जाणार नाही. सामाजिक कार्य जे सुरू आहे ते करत राहणार, आणि तेच करत राहणार. राजकारणात तुम्ही मला पाहणारच नाही. पण एक असं पण म्हणलं जातं लोकांकडून की बा सामाजिक कार्यकर्ता असताना पुनीत बालन इतकं चांगलं काम करतायत, एका मंडळाचे उत्सव प्रमुख, मग राजकारणी होऊन अजून चांगलं काम करू शकता ना. चांगल्या लोकांनी राजकारणात आलं पाहिजे. तसंही एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, म्हणजे तुम्ही ढोल वाजवताय आणि हेमंत रासने नाचतायत, तर बिझनेसमनच्या तालावर राजकारणी नाचतात वगैरे असे मीम पण बनले होते. हे बघा, हे सगळं फालतूगिरी आहे. मतदारसंघ कसबा की काय, आता हेमंत भाऊंचे विरोधक असतील त्यांनी टाकली ती, हा ते जे काय असेल ते टाकू द्या ना. हे बघ, मला काय घेणं देणं नाही. हे बघ, आज हेमंत रासने माझे मित्र आहेत. पहिली राजकारणी वेगळे, ते आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत, आणि एक कार्यकर्ते म्हणून आमचे मित्र आहेत ना. राजकारणी नंतर आहे. आता गणेश उत्सवाचं सण आहे, उत्सव कधी सुरू होतो आम्ही सगळे म्हणतो, ढोल ताशाचं वाद्यपूजन आणि सराव सुरू असते, म्हणजे खरं गणेश उत्सवाची सराव सुरू होती आणि गणेश उत्सव सुरू होतो. समर्थ प्रतिष्ठानचं वाद्यपूजन होता. त्यांनी हे व्हिडिओ नाही दाखवणार की त्यांनी पण ढोल बांधून वाजवलाय, फक्त हे दाखवणार की त्यांनी हातात हात घालून मी वाजवते आणि ते नाचते. अरे पण आनंद आहे आम्हाला उत्सवात ढोलवर नाचायचा, आमचा आनंद आहे, त्यांचा आनंद आहे. आम्हाला दोघांना त्रास नाही, विरोधकांना काय प्रॉब्लेम आहे त्रास. आणि समाजकार्य मध्ये असूनही तुम्ही चांगलं कार्य करू शकता. त्याची गरज नाही की तुम्ही राजकारणातच राहायला पाहिजे. आणि माझं धोरण हे खूप क्लिअर आहे की मी राजकारणात इंटरेस्टेड नाहीये आणि मी जाणार पण नाही. आणखीन एक आहे, बहुतेक 2020, 21, 22 समथिंग मध्ये तुम्हाला महापालिकेने दंड ठोठावला होता. 23 हा ना, 23 मध्ये. हा,
तुम्ही भरला दंड? नाही भरला. अरे का नाही भरला? त्याचं कारण आहे ना, हे बघा, कोणी सांगण्यावर, आता ते पण प्रशासनाने सांगितलेलं. प्रशासनाला कोण अच्छा, ओके. हा. हा. ते सगळे बघा, जेव्हा चांगला कार्य करायला लागतो ना, पण निगेटिव्ह लोक पण असतात किंवा ऑपोजिशन म्हणून. कोणी सांगितलं मग सर? मग तुम्ही तर राजकारणात नाही, अपोजिशन कुठून? हो, इनसिक्युरिटी नाही का लोकांना? कोणी सांगितलं? कोणी सांगितलं? इनसिक्युरिटी ही सर्वात मोठी ही गोष्ट असते. पण सगळ्यांना वाटलं ना की 2019ला आलो तर विधानसभा लढवलं का नाही? मग लोकांना वाटलं लोकसभा लढवलं का नाही? परत विधानसभा लढवणार म्हणले, लढवलं नाही. मला पडायचंच नाही त्याच्या याच्या राजकारणाच्या झंझाटात, तर कशाला मी लढू? काय, मी आपलं सामाजिक कार्य करतो आहे. राहिला प्रश्न महानगरपालिकाची दंडाचा, ती इलिगल नोटीस होती, 100% इलिगल नोटीस होती. का इलिगल नोटीस होती? 2022ला तुम्हाला आठवण असेल तर आताचे उपमुख्यमंत्री, तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे पुण्यात आले होते. CP ऑफिसला एक बैठक झाली, सर्व गणेश मंडळ होते. त्यांनी सरळ तेव्हा सांगितलं होतं की यंदाच्या वर्षी आपले हिंदू सण संस्कृती, म्हणजे दहीहंडी असेल, गणपती असेल, नवरात्र असेल, हे मोहरम पण त्याच्यात त्यांनी धरला होता की हे निर्बंध मुक्त असेल पुढच्या 5 वर्षासाठी. मंडळांना जे परमिशन आहे ते सगळं सलग 5 वर्ष, कुठलंही काय शुल्क घ्यायचं नाही, जाहिरातीचे शुल्क नाही, याची नाही, त्याची नाही. मग तुम्ही नोटीस कुठल्या बेसिसवर मला लावली? अच्छा, ते काय म्हणतायत की दहीहंडीच्या नंतर तुम्ही एवढे दिवस लावले. लिगली आम्ही फाईट करतोय ती महानगरपालिका सोबत. अनेक हिअरिंग आतापर्यंत झाले आणि त्याच्यातून आमच्याकडे पण पुरावा आहे. कारण तुम्ही दंड लावणार तर आम्ही पुरावा मागवणार. जे त्यांच्याकडे पुरावा होते ते दहीहंडीचे नाहीच जाहिरात, कारण ते जे मंडळ ते म्हणतायत की हे दहीहंडीला तुम्ही जाहिरात दिली, आम्ही दिलीच नाही, कारण ते दहीहंडी साजराच करत नाही. तर हे फक्त एक काहीतरी ग्रुप, एक कोणाला मॅनेजमेंट करून सांगा ना. नाही, मी नाव नाही विचारणार, मी कोणाचे नाव घेणार नाही. हे बघा, मला माहिती आहे ना, माझ्या मनात ते नाव आहेत, माझ्या याच्यात पण ते नाव बसले. ओके. त्यांनी हे केलेले उद्योग आहे आणि ज्यांनी नोटीस पण काढली ती इलिगल नोटीस आहे. ओके. आणि सपोज आम्ही भरणारच नाही पैसे. मी आताही स्टँड माझी क्लिअर आहे. आमच्या जे लिगल टीम आहे, जेव्हा महानगरपालिकाची सुनवाई पण अनेक सुनवाई झालीत, आम्ही आमची स्टँड त्याच्यात ठेवली आहे. 100% आम्ही भरणार नाही, कारण त्याचे 2 कारण. हे बघ, पहिली गोष्टी, त्यांनी नोटीसच चुकीची काढली. मला काढूच नाही शकत नोटीस, कारण जिथे जिथे जाहिरात लावली ती परमिशन कोणाची? मंडळांची. त्यांनी नोटीस मंडळांना काढायला पाहिजे. बॅनर तुमचे होते ना. असू द्या ना. जेव्हा तुम्ही आज तुम्ही सपोज मंडळ चालवत आहे, आता भाऊ रंगारीचे तुम्ही मंडळाचे विश्वस्त आहे असं धरू आपण, नाही तुम्ही धरू. आता इथे तुमच्याकडे रनिंग बॅनर जे लावतो त्याची तुम्ही लिगल ऑफिशियल परवानगी तुम्ही महानगरपालिकाकडनं घेतली. 150 फूट, 300 फूट, 400 फूट कमानीची परमिशन तुम्ही घेतली. हे परमिशन कोणाच्या नावाने? मंडळाच्या नावाने. ॲज अ जाहिरातदार जी मंडळ जागा देते ऑफिशियल, त्याच्यावर आम्ही जाहिरात लावतो. आमची जबाबदारी फक्त मंडळ आणि आमच्यातली जाहिरातीची करार असते, नोटीसची नसते, म्हणजे परमिशनची नसते. ओके. ह्यांनी परमिशन मंडळांची परमिशन आहे. आणि जेव्हा CM सरच म्हणतात निर्बंध मुक्त, परमिशनची गरज नाही 5 वर्ष, जे आधीपासून परमिशन आहे ते 2027 पर्यंत आहे, मग यांनी नोटीस कशाला काढली? नोटीस चुकीची काढली, कारण मला काढून उपयोगच नाही. ठीक आहे, माझी बदनामी करायची होती, एक कारस्थान जे तयार झाली त्याच्याने काय बदनामी झालीच नाही, कारण तुम्हीच त्या टाइमला पाहिले अनेक गणेश मंडळ हे आयुक्त कार्यालयात जाऊन त्यांनी आंदोलन पण केला की तुम्ही त्यांना नोटीस कशी काढली. नोटीस तुम्ही आम्हाला काढायला पाहिजे होती. यांना सांगा की मंडळांच्या नावावर नोटीस काढा, बघू काढू शकतात का. त्यांना दंडात नाही, फक्त बदनामीत इंटरेस्ट आहे. असं धरू आपण. आणि मी आताही सांगतो, ते 3,20,00,000 पैकी 1 रुपये मी भरणार नाही. उद्या माझ्या अगेन्स्ट महानगरपालिकाने चुकूनही माझ्या अगेन्स्ट मध्ये पण त्यांनी काही लिगल ऍक्शन घेतली अजून नाही. आमची चालू आहे ना, हिअरिंग सुरू आहेत, पण चुकून आमच्या अगेन्स्ट मध्ये पण ही झाली उद्या ऑर्डर. हायकोर्टचा मार्ग आहे ना, स्टे घेणार ना मी. ओके. आम्ही सगळं, आमची लिगल टीम खूप छान, सुंदर, हुशार आहेत, चांगले ब्रेन्स आहेत. त्यांनी सगळी पुरावा केली की जे त्यांनी पुरावा दाखवली हे चुकीची पुरावा आहे. आणि हे करायचंच आहे ना बदनामी, तर व्यवस्थित करा, प्रूफ पण व्यवस्थित ठेवा. तुम्ही प्रूफच असे हँगिंग ठेवले याचे, म्हणजे ज्याच्यात लूप होल मला सापडलेत, तर कसं होणार ती स्टँड केस? ती होणारच नाही.
आणखीन एक अवघड प्रश्न आणखी की तुम्ही यायच्या आधी म्हणजे आज तुमची फक्त अवघडच आहे का? हा सोपं विचारतोय ना, हा सोपं विचारतोय ना. नाही बाकीच्या ह्याच्यावर पण येऊच आपण पण हे लोकांच्या नाही, मनात काय आहे, आम्ही असे- पोस्टमन आहोत. आमचं पत्र लोकांचं तुमच्यापर्यंत अहो, पोहोचवणं तुम्ही तेवढंच बरोबर काम आहे, आहे. त्यात आम्ही पोस्टमॅन काहीच आहे, मॅनिप्युलेशन तुम्ही करत पोस्ट नाही. करा, काय लोकांपर्यंत पोहोचवा, पण असे एवढे अवघड प्रश्न विचारायचे. मला पण 300% ऑक्सिजनचं पाणी प्यायला लागतं. ह्यात आणलीच बरं का नाही जाहिरात. हा. का नाही करणार, आमची ब्रँड आहे. बरं ठीक आहे. हा घेऊ आणि मग बाकीच्या विषयावर येऊ. आणखीन एक की तुम्ही ॲज अ जाहिरातदार एक मेजर जाहिरातदार म्हणून मार्केटमध्ये यायच्या आधी किंवा गणेश उत्सवामध्ये यायच्या आधी जे कुठले जाहिरातदार होते ते सगळे तुम्ही जो काही झंझावात आणला, जे काही ज्या काही पद्धतीनं एकदम हे करून टाकलं सगळीकडे, मोनोपॉली निर्माण केली काइंड ऑफ, त्याच्यानंतर जे पारंपरिक जे जाहिरातदार होते ते पूर्णच बॅकफुटला गेले, ते बॅकआउट झाले. आणि आता तुम्ही काय केलं की जवळपास 350-400 मंडळांना इतकी वर्ष वर्गणी दिली आणि आता तुम्ही अचानक तो आकडा काहीतरी डीजीची अट टाकून आता त्या मंडळांना, आता जे काही बाकीचे होते त्यांना आता जाहिरातदारच मिळत नाहीयेत. मग असं तुम्ही अंबानीसारखं केलं, जिओची सवय लावली, फ्रीमध्ये डेटा दिला आणि मग आता तुम्ही रेट वाढवताय. तसंच झालं ना थोडक्यात. रेट कुठे वाढवला आम्ही? म्हणजे- कशाला? आम्ही काय नाही. विकतो की रेट वाढवणार? आम्ही नाही, काय नाही. मोबाईल प्रोव्हायडर आहे का? हा? नाही, जसं अंबानीने रेट वाढवला तसं तुम्ही आता एक अट टाकली मध्ये. अंबानी साहेब हो, आम्ही- पण आम्ही- प्रश्नाचं उत्तर तुम्हाला प्रश्न प्रश्नाचं कळलाय. उत्तर देतो ना मी. आता माझं उलट प्रश्न आहे तुम्हाला. हा. हे ट्रोलरवाले लिहितात ना जाहिरात मुक्त गणेश उत्सव करा. हा. आम्ही याच्या अगोदर जे जाहिरातदार होते तेव्हा त्यांना जाहिरातीचा त्रास नाही झाला काय? नाही हा? त्यावेळेस नाही, वेगवेगळ्या एक मिनिट, लोकांच्या दिसायच्या नाही, जाहिराती. आता कसं फक्त पुनीत अहो, बालन, पुनीत वेगळे बालन. कुठे दिसायचे? मी सांगतो ना, हा. नेमके 4 किंवा 5 जाहिरातदारच आता दिसायचे. एकच दिसत आहे. पुणे शहरात 4 ते 5 जाहिरातदार दिसायचे. हिरो असेल, बँक ऑफ बरोडा असेल, चायनीज कंपनीची यांना जाहिरात चालली, ओप्पो, विवो, काही जिओ, एक वर्ष होते ते चालली, सुहाना चालला, हम्म. हा, आणि बिस्लरी चालली. अशी जाहिरात त्यांना तेव्हा चालली, फ्रुटी चालली, हे चालली. त्याच्यानंतर आम्ही जाहिरात द्यायला, आणि जाहिरात बघा यांना माहितीच नाही. हे तुमच्या प्रश्नाला अजून एक उत्तर देतो. माझे सासरे होते, त्यांनी पुण्यात गणेश उत्सव जाहिरात सुरू त्यांनी केली 90कारी. माणिकचंदची जाहिरात लागायची 1991 का 92 पासून 2004 पर्यंत. ओके. त्याच्यानंतर त्यांनी काय कारणामुळे त्यांनी जाहिरात बंद केली आणि तेव्हा हे सगळे जे बाकीचे तुम्ही म्हणता ना जाहिरातदार घुसले, हा. तेव्हा ते घुसले. म्हणजे तेव्हा माझ्या सासऱ्यांची पण मोनोपॉली होती ना, मग सासऱ्यांच्याच पावलावर चालतोय मी अच्छा, आज. ती ब्रेक झालेली legacy continue लेगेसी करताय. झालेली लेगेसी परत रिस्टार्ट आम्ही केली. ओके. आणि ठीक आहे. आणि प्रश्न मोनोपॉलीचा नाहीये. प्रश्न ही मी आधी पण बोललो, हे एक मंडळ आणि आमच्या मधला करार आहे. आज मी परत सांगू शकतो, ज्या मंडळांना अडचणी आमच्या जाहिरातीचं, ते डीजेवर असो किंवा डीजेवाल्यांना तर देतच नाही आता, पण पारंपरिकवर पण जे आहे ते त्यांना वाटतं की नाही दादांची जाहिरात नको आम्हाला, की त्यांच्या कंपनीची नको, मग त्यांनी दुसऱ्यांची घ्यावी ना. आज मी खूप त्या दिवशी मी एक जाहिरातदारांना भेटलो एका कार्यक्रमात. ते म्हणले अहो यावर्षी आम्हाला खूप जागी स्पेस भेटली, थँक्यू. म्हणलं ऐका ना, तुम्हाला स्पेस का भेटली ते तुम्ही आत्मचिंतन करा. जे डीजे लावणारे त्यांना तुम्ही जाहिरात देते, म्हणजे तुम्ही पण ठरवा तुम्ही काय संस्कृती पुण्याची शहराची करताय. आम्ही पारंपरिकवर गेलो म्हणून आम्ही जाहिरात देत नाही. तो पण जरा जाहिरात जरा हँग झाला हे ऐकून माझं. पण 100% आम्हाला जाहिरात त्याच मंडळाला द्यायची आहे जो डीजे लावणार नाही आणि पारंपरिक पद्धतीने गणेश उत्सव साजरा करेल, त्यालाच आम्ही जाहिरात देणार. आणि अजूनही ज्यांना पाहिजे ना जाहिरात द्यायचं या ना, मी कुठे नाही म्हणतोय. आज या रेट्स एवढे वाढवून ठेवले जाहिरातीचे. हे बघा, आता रेट हे ज्याची जेवढी ताकद आहे तो तेवढं देऊ शकतो. आता माझ्यापेक्षा कोणाची ताकद जास्ती असेल जाहिरात द्यायची, त्यांनी द्यावी, मंडळाने घ्यावी. मला काय प्रॉब्लेम आहे? मंडळाचंच कल्याण होतंय, माझं होत नाही. मंडळाचं कल्याण होतंय, बाप्पाचं कल्याण होतंय. सार्वजनिक उत्सवाचा एक अर्थ असतो की सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन घेऊन उत्सव साजरा करणे. तर जेव्हापासून तुम्ही वर्गणी देत आहात तर कार्यकर्त्यांची घरोघरी जाऊन ती 100ची पावती, 500ची पावती, मावशी आता मागच्या वर्षी 500 दिली आता 700 करून द्या, हे म्हणण्याची जी वृत्ती होती ही कमी होऊन उत्सवाचं इव्हेंटीकरण करण्यामध्ये पुनीत बालनांचा पण काही हात आहे? नाही, माझं नाही आहे याच्यात हात. एकदम मी मागण्याची कार्यकर्ते आता सवय जाऊन आता मी तेच सर्व नाही. मंडळां- एकदा पुनीत बालांकडे नाही, गेले की खूप जेव्हा सारे मी पैसे जाहिरात मिळतात. द्यायला लागलो किंवा आम्ही जाहिरात द्यायला लागलो, मी मंडळांचा आभार मानेल की त्यांनी वर्गणी घेणं बंद केला. कारण तुम्ही पोलिसांकडनं रेकॉर्ड घ्या किंवा पोलिसांकडनं तुम्ही चेक करा रेकॉर्ड. अनेक वर्षापासून म्हणजे 19 ते आता क्राईम रेशो कमी झाला.
एक्स्ट्रॉशनचे गुन्हे मंडळाच्या कार्यकर्त्यांवर कमी मंडळांमध्ये जी भांडणं व्हायची पावतीवर, कारण एका मंडळात एका एरियामध्ये अनेक मंडळ असायचे, प्रत्येक जण जायचं ना पावती पुस्तक घेऊन, दुकानदार असेल किंवा ते बंद झाले. मंडळांमध्ये पण एक हेल्दी वातावरण राहिला. आज ठेवतात पावती पुस्तक, सगळी मंडळ ठेवतात आणि ऐच्छिक वर्गणी घेत आहेत. हे झालंय त्याच्यातून. आम्ही इव्हेंट काही झाली नाही, मंडळांना पण तेवढी चांगल्या पद्धतीने ते समजलं सगळ्या गोष्टी. आज मंडळांमध्ये भांडणं होत नाही, आज दुकानदारांनी मंडळांमध्ये भांडणं होत नाही, एक्स्ट्रॉशन खंडणीचा गुन्हा दाखल होत नाही, मंडळांमध्ये मारामारी होत नाही वर्गणीवरनं. सगळे खुश आहेत आणि उत्सव चांगल्या पद्धतीने एकदम सुख समृद्धीने साजरा होतो. एखाद्या वर्षी पुनीत बालनांचं समजा असं व्हायला नाहीच पाहिजे, बाप्पाची चरणी प्रार्थना आहे, सगळेजण सुख समृद्धीत नांदावे, पण नसेलच बजेट उत्सवासाठी, तर काय करायचं? ते दिवस कधीच होणार नाही होणार, कधीच घडणार नाही. हो पण नाही, कधीच फुल कॉन्फिडेंट, कधीच घडणार नाही. ओके. तेवढी प्रोव्हिजन आम्ही केली की आम्ही आमची पिढी, पुढची पिढी पण तीच लेगेसी कंटिन्यू करेल. शुभेच्छा आहे तुम्हाला त्यासाठी. यातनं पण थोडंसं बाहेर येऊ आता. डीजे झाला, उत्सव झाला, वर्गणी झाली, 2 महिने उत्सव असतो असं समजूया कार्यकर्त्यांचा. कारण त्या दिवशी आम्ही शेटे मामांशी गप्पा मारल्या, त्या म्हणले की 10 दिवस उत्सव आमचा नसतो, आधी महिनाभर आमचा असतो, 10 दिवस लोकांचा उत्सव असतो. इतर वेळी 10 महिने पुनीत बालन काय काय करतात? आमच्यासाठी 2 महिने नसतोच ना उत्सव. बरं, आमचा तर उत्सव माझ्या हिशोबाने ॲज दोन गोष्टींनी आम्ही उत्सव, एक तर जाहिरातच्या माध्यमातून उत्सव जाहिरात उत्सव ही वेगळी आहे, जाहिरात देण्याची, ही आमची एप्रिल मे मध्ये सुरू होती प्रोसेस. दुसरी वैयक्तिक तुम्ही मला विचारलं, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचं उत्सवाची प्लॅनिंग ही पण मे जून मध्ये सुरू होती. तर 3-4 महिन्यापासूनच आमचा उत्सवात सुरू होते, ती तयारीची सुरुवात असते. इतर महिने काय करतो म्हणजे सर्वात आमचे जे व्यवसाय आहे तर ते आहेच, त्याच्यात स्पोर्ट्स आहे, एंटरटेनमेंट आहे, जी कन्स्ट्रक्शन आहे ती लाईन ऑफ बिझनेस आहे. पण भारतीय लष्करसोबत क्लोजली मी आधी पण म्हटलं मी काम करतोच. CSR इज डिफरंट, बट टुवर्ड्स नॅशनल सिक्युरिटी जे पण माझं काम सुरू असते ती कंटिन्युअस ते काम सुरू असतात. मी 8 ते 10 दिवस काश्मीरला असतो महिन्याचे, जम्मू काश्मीर आणि जे वेगळे अजून कमांड्स असतात, तर ते काम असतं. अच्छा. काश्मीरच्या उत्सवाचा काय अनुभव आहे कोणात? कधीपासून डोक्यात संकल्पना आली आणि आता कुठल्या स्टेजला येतो? नाही, काश्मीरमध्ये गणेशोत्सव म्हणजे ही संकल्पना 2 वर्ष, ही वर्ष 3रं आहे आज. इनफॅक्ट कालच 3 मूर्ती प्रदान केल्या आपण. पण 2 वर्ष अगोदर म्हणजे 2023ला माझे तिकडचे जे काश्मीरी मित्र आहेत, बंधू आहेत, मोहितबान आणि त्यांची पूर्ण टीम, त्यांच्याशी मी चर्चा केलं की त्यांना म्हणलं आज उत्सव आपल्या 175 देशात साजरा होतो, इकडे का नाही होऊ शकत? ठीक आहे, वातावरण, हालात जे पण आहे, मिलिटन्सी आहे एक्सेट्रा. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की शेवटचं गणेश उत्सव जे तिकडे सार्वजनिक पद्धतीने किंवा घरगुती होतात, पण सार्वजनिक पद्धतीने शेवटचा गणेश उत्सव ते म्हणले की 1989ला, म्हणजे जेव्हा 2 वर्ष अगोदर आम्ही सुरू केलं, 34 वर्षानंतर सार्वजनिक गणेश उत्सव तिकडे रिस्टार्ट झाला. आणि ते रिस्टार्ट झाला तर तेव्हा पुण्याचा ग्रामदैवत म्हणजे कसबा गणपती, त्याची प्रतिकृती मूर्ती देऊन लाल चौकच्या जवळ एक गणपतीयार मंदिर आहे, 600-700 वर्ष जुनी मंदिर आहे, तिकडे 1.5 दिवसाचा गणेशोत्सव झाला. मागच्या वर्षी 3 ठिकाणी आपण मूर्ती पाठवली. जोगेश्वरीची मूर्ती असेल, गुरुजी तालीम किंवा तुळशीबाग, ही 2 मूर्ती साऊथ काश्मीरला म्हणजे कुलगाम आणि वसू जी जागा आहे तिकडे, आणि 1 मूर्ती आपल्या इथे साजरा झाली श्रीनगरलाच, लाल चौक. 1.5 दिवस आणि 5 दिवस, 5 दिवसाची विसर्जन मिरवणुकीत जी साऊथ काश्मीरमध्ये गाड्यांची रांग होती, 10 किलोमीटरची लाईन होती त्या विसर्जन मिरवणुकीत. 750-800 काश्मीरी पंडित सहभाग झाले त्या मिरवणुकीत आणि त्या उत्सवात. ह्या वर्षी पण आपण 3 ठिकाणी पाठवले. यावर्षी इनफॅक्ट अनंतनाग, पुलवामा, कुलगाम आणि श्रीनगर असे 3 ठिकाणी भाऊसाहेब रंगारींची मूर्ती, गणपतीची मूर्ती असेल, केसरीवाडा असेल आणि अखिल मंडई, तर आम्ही हे पाठवली. पुढच्या वर्षी त्यांनी स्वतः काल सांगितलं की त्यांना 5 मूर्त्या लागतील, कारण 5 ठिकाणी ते गणेश उत्सव करतील. बारामुल्ला आणि कुपवाडाला पण त्यांनी ॲड केलं. आणि त्यांचं स्वप्न आहे की, आणि आमचं पण स्वप्न आहे, म्हणजे एकत्र हे स्वप्न आहे की जसं पुण्यात ही गणेश उत्सव साजरा होती, तशी पुढच्या काही वर्षांनी काश्मीरमध्ये पण त्या पद्धतीने साजरा व्हावा. तिथेही पुनीत बालनचे बॅनर दिसतील. तिकडे बॅनर नाही.
कुठल्या का होईना गणेशोत्सवाचे प्रणेते पुनीत बालन झाले असं म्हणायला हरकत असं नाही. काही नाही. असंही आहे की पुनीत बालन फक्त भाऊसाहेब रंगारीचे उत्सव प्रमुख आहेत की पुण्याच्या गणेशोत्सवाचे उत्सव प्रमुख झालेत असं काही बॅनर लावून. आता आता कोणाला काय बघा, तुमची परसेप्शन माझ्याप्रती काय आहे ते तुमची आहे, ह्याची काय आहे ती त्याची आहे, ती मी चेंज नाही करू शकत ना. माझं काम कार्य चालूच राहील आणि तुमच्यामुळे मी कशाला माझी परसेप्शन चेंज करू. मी जे करायचं मी करणारच आहे. म्हणजे लोकमान्य टिळक, भाऊसाहेब रंगारी आणि पुनीत बालन नाही, असं नाव लोकमान्य टिळक भाऊसाहेब रंगारी हे खूप महापुरुष होते. मी त्यांच्या त्या लेवलचं तर सोडा, त्यांना आणि मला कम्पेअर करू नका. compare नाही. नवीन कॉन्ट्रोवर्सी नको काही करू नाही, नका. controversy नाही, आम्हाला नाही, काय हे बघा, आमच्याकडे ना ते म्हणतो ना रिकाम टेकडी गँग बसलीच आहे, तर कृपया त्यांना काय नवीन हे देऊ खाद्य देऊ नका. नका. ते दोन्ही चला आत्ताच्या तयारीबद्दल येऊ, आता थोडंसं शेवटाकडे येऊ. आता आपण तयारी कुठेपर्यंत आली उत्सवाची? तयारी जोरात आहे. 2 दिवसात आता आगमन आहे. आगमनाची तयारी म्हणजे जोरदार आहे. उत्सवाचं स्वरूप अनेक वर्षापासून आपण बदललं आहे. तुम्ही पाहिलं तर खूप धार्मिकता, परंपरा आणि स्पिरिच्युअलिटी हे आम्ही भर देतो. ऐच्छिक अभिषेक ही नवीन कन्सेप्ट मागच्या वर्षीपासून आम्ही सुरू केली. म्हणजे ऐच्छिक अभिषेक म्हणजे आम्ही पावती पुस्तक नसते अभिषेकला आपल्याकडे. आम्ही ती ऑनलाईन फॉर्म आमच्या ट्रस्टच्या ऑफिशियल पोस्टवर टाकतो. लोकांना आपण स्लॉट वाईज रजिस्टर करायला सांगतो. पहाटे 5 ते 11 वाजतापर्यंत ती 1-1 तासाची स्लॉट असते. 20 जण म्हणजे 20 कपल एक टाइमला बसू शकतात अभिषेकला. आम्ही कॉलिंग करताना एवढंच म्हणतो की घरातनं फक्त तुम्ही प्रसाद आणा, बाकी सगळं आम्ही पुरवणार. आणि तुमची जी इच्छा असेल ती तुम्ही देणगी देऊ शकता. असं काय बाय फोर्स नाही आहे की 501 द्या, 101 जे म्हणतो ना आपण. आजकाल अनेक मंदिरात ही कमर्शियलायझेशन झाली आहे. रेट कार्ड झालेत. रेट कार्ड कमर्शियलपेक्षा रेट कार्ड. ते आमच्याकडे रेट कार्ड नसते. हे गणेश याग असती, स्तोत्र असतात, हे सगळे जे आहेत भजनी मंडळ अनेक आमच्याकडे येतात. वारकरी संप्रदायाचे लोक येऊन त्यांचे पण भजन असतात, हे असतात. आणि मुख्यतः तुम्ही पाहिलं की यावर्षी जी प्राणप्रतिष्ठा स्थापना पण आहे, ती जी स्पिरिच्युअल मोटिवेटर म्हणू आपण, ओरिएटर पण आहे ते कृष्ण भक्त आहेत ते, आणि कृष्णाची कथा करतात. जया किशोरी यांच्या हस्ते आपण प्राणप्रतिष्ठा करणार आहे. ओके. हायलाइट्स काय आहेत अजून या वर्षीच्या आपल्या उत्सवाच्या, स्पेसिफिकली भाऊ रंगारी? मी स्पेसिफिकली भाऊ रंगारीच हायलाइट्स मी जसं म्हणलं की एक तर जया किशोरी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा आहे. 2 तारखेला जी पंडित रसराज महाराज ते 2 तास इथे हनुमान चालिसाचं पठण करणार आहेत आणि त्याच्याच हस्ते महाआरती आहे. आपल्याकडे आरोग्य शिबिर एक आपण नेहमी करतो. म्हणजे काय, जे हे टेस्ट असतात ना सगळे, लिपिड प्रोफाईल आणि बॉडी चेकअप, ब्लड जनरल, ती आपण फ्री ऑफ कॉस्ट करतो. जेवढे भाविक येतील त्यांच्यासाठी आपण म्हणजे आगमनचा दिवस सोडून म्हणजे 28 तारखेपासून 5 तारखेपर्यंत ते फ्री ऑफ कॉस्ट असते. आणि त्यांनी रजिस्टर करायचं आणि रिपोर्ट पण त्याच्या मोबाईल व्हॉट्सअपवर आम्ही पाठवतो. ते आहे. मग फिजिओथेरपी आहे, डेंटल कॅम्प्स आहेत, अनेक ही गोष्टी सुरू असतात. हेरिटेज वॉक खूप होतात, कारण म्युझियम आपले भवन ही हेरिटेजमध्ये येते, तर हेरिटेज वॉक होतात. आणि हे सगळ्या गोष्टीचा उत्सव सारखं साजरा होईल. आता डीजेला तुम्ही वर्गणी देत नाही, तर स्वतःचं तुमचं जे हे मंडळ आहे तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं, तर तुम्ही किती पथका लावत्या पहिल्या आणि शेवटच्या दिवशी? पहिल्या दिवशी पथकांची रिस्ट्रिक्शन नसतीच आपल्याकडे, पण आपल्यात पण कुठे भान पाहिजे. तर नॉर्मली पहिल्या दिवशी आम्ही 5 ते 6 पथकं लावतो. शंखवादक वेगळी असती, प्लस मर्दानी खेळ जे आहे ती असती. शेवटच्या दिवशी आम्ही 3 पथकं लावायचो. पण ह्या वर्षी जसं आम्ही निर्णय घेतला होता की आम्ही लवकर निघणार नाही, जे पण ते सगळं सुरू झाले, तेव्हाच आम्ही ठरवलं की या वर्षीपासून आम्ही 2 पथकं विसर्जन मिरवणुकीत लावणार. ओके. अगदी शेवटचा काल्पनिक प्रश्न आहे. 1892 साली हे सगळे महापुरुष सगळे एकत्र आले. टिळक असतील, भाऊ रंगारी असतील, खासगीवाले गोटावडेकर यांनी स्वप्न पाहिलं असेल की आपण असा उत्सव तयार करू, समाज एकत्र येईल आणि खूप चांगला समाज एकमेकांसोबत राहील. आत्ता हे लोक स्वर्गात जेव्हा एकत्र येत असतील आणि पुण्याच्या गणेशोत्सवाकडे बघत असतील, तर ते काय चर्चा करत असतील? तुम्हाला काय वाटतं? की याच्यात परिवर्तन पाहिजे. बरं, डीजे मुक्त व्हायला पाहिजे. अच्छा, तो तुम्ही करताय? नाही, मी करतो ती वेगळी गोष्ट आहे, पण ते पण तिकडून तेच म्हणत असते ना की धार्मिकता, परंपरा आणि पावित्र्य हे असायला पाहिजे, आणि हे नक्कीच होणार आहे. तुम्ही बघा 2030 पर्यंत
पुढच्या 5 वर्षात पुण्याचा गणेश उत्सव हा डीजे मुक्त होईल. ओके. आणि 2050 कसा असेल? खूप जास्त होतोय म्हणा हा प्रश्न, पण 50 तरी. खूप पुढे, मी पहिले 5 वर्षाचं बघतोय की 2030 पर्यंत आम्ही प्रयत्न करू आमच्या माध्यमातून जेवढं होऊ शकतो. बाकीचे मंडळ पण करतीलच की पुण्याचा गणेश उत्सव हा डीजे मुक्त आणि धार्मिक परंपराने पावित्र्य आणि संस्कृतीला शोभणारा गणेश उत्सव होईल. क्या बात आहे. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. रंगारी भवनात इतक्या पवित्र वास्तूत आम्ही आलो आहोत. आमच्यासाठी तुम्ही वेळ दिलात आणि आमच्या प्रेक्षकांसाठी पत्र लिहिलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. गणेशोत्सवात आपली भेट होईलच. प्रत्यक्ष नाही झाली तरी फ्लेक्सवर आम्ही तुमचं नाव वाचलं. नाही प्रत्यक्ष या की प्रत्यक्षात गप्पाच्या तुम्ही busy असता. ऐका. पहिल्या अहो, दिवशी माझी पण भेट कमी इथेच असतो, हा. पण गणपतीचं दर्शन मला नाही भेटायला आले तरी चालेल, गणपतीचं दर्शन करायला तरी या. नक्की नक्की, खूप नक्की. खूप धन्यवाद. थँक्यू सो मच सर, मजा आली. मित्रांनो, हे पत्र तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा. खरं तर आमची प्रश्न म्हणजे तुमच्याच ज्या सोशल मीडियावरच्या कमेंट होत्या त्या सगळ्या आम्ही क्लब करून आज प्रश्न विचारले होते. अनेक प्रश्नांची त्यांनी खूप चांगली उत्तरं दिली आणि उरलेल्यांची खूपच चांगली उत्तरं दिली. तुम्हाला याच्यावर पण काही काउंटर असेल तरी कमेंटमध्ये टाका. आणि ट्रोल करायचं असेल तर ट्रोलही करा, कारण ट्रोलर्सनं त्यांनी रिकाम टेकडा हा एक नाही तर मी त्याच्यात म्हणेल, ट्रोलिंग करायचं तर 100% ट्रोलिंग करा, फक्त मला नाही, ह्यांना पण करा. अरे आम्ही तरी ते कुठे पाण्याची बॉटल पण नाही ठेवलेली, आम्हाला काय करणार? नाही पाण्याची बॉटल नाही ठेवली तरी तुम्ही माझ्यासोबत बसते म्हणून तुम्ही पण ट्रोल होणार. ठीक आहे, चलो त्यांना मान्य. ट्रोल करायचं नक्की करा, पण तुमच्या कमेंट स्वागतार्ह आहेत. आणि गणेशोत्सवामध्ये तुमची किती तयारी झाली हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन पत्र कुठल्या विषयावरची वाचायला आवडतील हे सुद्धा आम्हाला कळवा, कारण तुमच्या सगळ्या कमेंट्स आम्ही वाचत असतो. आणि द पोस्टमनला सबस्क्राईब करा, बेल आयकन नक्की दाबा, जेणेकरून पत्रपेढीत पुढचं पत्र पडलं तर सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तोपर्यंत कळावे. खूप खूप धन्यवाद. तुमचे पोस्टमन सर्वेश आणि अक्षय.